prestigious community, and therefore the request for inclusion of Maratha in the central list of backward classes of Maharashtra along with Kunbi should be rejected. In fact, Maratha does not merit inclusion in the backward classes for Maharashtra either jointly or Kunbi, with Kunbi or under the separate entity of it. म्हणजे कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी किंवा नुसता मराठा हे जे आहे ते होऊ शकणार नाही. हे सुप्रीम कोर्टाने सांगितलं, वारंवार सांगितलेलं आहे, एकदा नाही. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्या वेळेला काही वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे मोर्चे निघाले, गुजरातमध्ये गुजराती समाजाचे पाटीदार समाजाचे पटेल समाजाचे, राजस्थानमध्ये गुर्जर समाजाचे आणि हरियाणावरती जे जाट समाजाचे मोर्चे निघाले की आम्हाला पण पाहिजे. मग अशा वेळेला हा EWSचा जो आहे त्याचा हा एक पर्याय जो आहे पुढे आला आणि त्याच्यामध्ये जे आहे हे जे स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट्स अँड रीजन्स सेंट्रल गव्हर्नमेंट जो ऍक्ट बनवला त्याच्यामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे, वाचूनच दाखवतो. हाऊएव्हर इकॉनॉमिकली वीकर सेक्शन ऑफ सिटीजन्स वेर नॉट एलिजिबल फॉर द बेनिफिट ऑफ रिझर्वेशन with a view to fulfill the mandate of Articles 46 and to ensure that the economically weaker sections of citizens to get a fair chance of receiving higher education and participation in employment in the services of the state, it has been decided to amend the Constitution of India. हे त्यांनी चक्क लिहिलेलं आहे की ज्यांना दलित वर्गात, आदिवासी वर्गात, ओबीसी वर्गात जे बसत नाहीत परंतु आर्थिकदृष्ट्या मागास आहेत, शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत, पण ते सामाजिकदृष्ट्या मागास नाही. हे जे रिझर्वेशन आहे 50% आतलं हे सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्या लोकांचं आहे. 50% आपण जे म्हणतो ना सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक आलंच पण सामाजिक दृष्ट्या सुद्धा. पण असे काही समाज आहेत, गरीब आहेत, अशिक्षित आहेत, पण सामाजिक दृष्ट्या मागास नाहीत. त्याच्यासाठी हा EWS जे आहे त्यांनी काढलेला आहे आणि हे त्याच्यामध्ये त्यांच्या स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्शन रिझन्स मध्ये जे आहे ना पूर्णपणे ते त्यांनी ते म्हटलेलं आहे. आता इथे सुद्धा जे आहे त्याप्रमाणे हे EWS ज्या लागू झालं त्यावेळेला जे 10% त्याच्यामध्ये 10 मध्ये 8 केवळ मराठा समाजाचे उमेदवार त्यांनी फायदा घेतला असं महाराष्ट्र सरकारनं जाहीर केलं. माहिती का? म्हणजे 10% सुद्धा 8 मराठा समाजाचे फक्त आलेले आहेत. आणि मग हे जे सगळं जे आहे हे जे EWS आल्यानंतर गुजरातमधलं जे पाटीदारांचं आंदोलन बंद झालं, समाजाचं आंदोलन बंद झालं, जाटचं बंद झालं, साऊथमध्ये कापूचं बंद झालं, कारण त्यांना 10% मिळाले. त्याच्यामध्ये ते सहज गेले कारण 50%तले लोक जाऊ शकत नव्हते तिकडे. त्यामुळे मोठा समाज तोच होता की तो तिथे गेला तरी सुद्धा काही नेते ऐकायला तयार नाहीत. मग आणखीन दुसरे 10% मराठा समाजाचं सेपरेट आरक्षण दिलं, एसीबीसी. ते टिकवण्यासाठी लढाई सुरू आहे आता अजून. आणि मुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगितलं की आम्ही ती लढाई जिंकणार, आम्ही हरणार नाही. मग हे असं जर आहे तर मग हे वारंवार जे आहे आम्हाला जे आहे
एकत्रित द्या, ओबीसी मध्येच द्या, ओबीसी मध्येच द्या. आता त्यांनी हे जे आहे काय काढलं काय तर हे निजामाचं जे आहे काय तुमचं गॅझेटियर वगैरे वगैरे आहे. बरोबर, बरं ठीक आहे. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काय सांगितलेलं आहे, हे जे आहे हे गॅझेटियर जे आहे हे उस्मानाबाद आणि लातूरचं, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी असं म्हटलेलं आहे कुणबी 3560, कुणबी 3560. परत वेगळे लिहिले आहेत मराठा 2,46,490. म्हणजे काय, मराठा वेगळा आहे, कुणबी वेगळा आहे. मराठवाड्यातलं आहे, हे मराठवाड्यात तेच सांगताय. कुठं उस्मानाबाद आणि ते सरळचं आहे ना, छोटे मोठं आहे. सेम 2 गॅजेट मिळाले. 21 द्या ना बाबा, हे 21 आहे. 21 मध्ये सुद्धा जे आहे हे झालं, मी 31 वाचलं, 1921 त्याच्यामध्ये सुद्धा हे कुणबी जे आहेत कुणबी याच्यात लिहिलेले आहेत 34,324 आणि मराठा लिहिलेले आहेत 14,07,200. हे संपूर्ण मराठवाड्याचं आहे. हैदराबाद संस्थान म्हणजे मराठवाडा निजामचं. आता याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ असा झाला की 1,24,71,000 टोटल निजामाची संख्या, 1,24,71,000 ही टोटल लोकसंख्या आणि त्याच्यामध्ये 34,000 कुणबी, 34,000 कुणबी. मराठा 14,07,000. म्हणजे किती झाले कुणबी, किती टक्के कुणबी किती टक्के झाले, 0.3%. पण हे पण करताना प्रश्न असा आहे की सर्रास देणार कसं काय, जो कुणबी आहे तो पुढे तर आला पाहिजे. आता ते म्हणतात जे शेतकरी आहेत ते सगळं कुणबी. अरे ब्राह्मण सुद्धा शेतकरी होते ना, आहेत सुद्धा. पारशांची सुद्धा शेती आहे, मारवाडी समाजाची आहे, सगळ्यांची आहे ना शेती. मग काय त्यांचं काय करायचं, ते सगळे झाले. ओबीसींची जे आहे निजामापासून सुद्धा फारकत केलेले मराठा वेगळे आहेत आणि कुणबी वेगळे आहेत आणि ओबीसी आणखीन वेगवेगळे आहेतच. त्याच्यामध्ये साळी माळी कोळी तेली तांबोळी बंजारा खाटीक बेटीक सगळे वेगवेगळे. मी वाचून नाही दाखवलं सगळे त्याच्यात. पण त्यांचं म्हणणं की आम्हाला हेच पाहिजे. आम्ही सांगितलं त्यांना काय द्यायचं, आम्हाला काय काय म्हणणं नाही, त्यांना जरूर द्या, ते काय करतात त्याच्याशी सुद्धा आम्हाला कर्तव्य नाही. पण आमचे जे काही आम्हाला 27% 17% आम्हाला शिल्लक राहिलेले आहे. कारण 6% जे आहेत हे भटक्या विमुक्तांसाठी गेले, बाकीचे आणखीन कोणाला ते नोबेटी अमुक तमुक त्याच्यात ते आणखीन सगळे गेल्यावर 2% आणखीन गोवारीला दिले. 17% शिल्लक राहिले आणि 374 जाती आहेत. तुम्ही आमच्यामध्ये त्यांना टाकू नका, एवढी आमची विनंती. आम्ही आज मुख्यमंत्र्यांना मी स्वतः भेटलो, तिथे दोन्ही उपमुख्यमंत्री होते. त्यांना सुद्धा हायकोर्टाचे जजमेंट्स, त्यांना सुद्धा सुप्रीम कोर्टाचे जजमेंट्स, हे तुमचं जे काय गॅझेटियर्स न्यामकन तमकन सगळं दप्तर दाखवलं. म्हटलं हे सगळं आहे, हे तुम्ही लक्षात घ्या.
हे ओलांडून तुम्ही ज्या दिवशी जाल त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही कोर्टात हजर आहोत. आंदोलन तर करूच, पण कोर्टात सुद्धा आम्ही जाऊ. कारण जर संविधान जर तुम्ही मानतात बाबासाहेब आंबेडकरांचं, तर हे सगळे संविधानातून निर्माण झालेले जे आहेत ना कागदपत्र आहेत, ते आपलं मान्य करावं लागतील. त्याप्रमाणे तुम्हाला काय ते करायचं ते करा. बाकी आता ते जे काय करतात, तुम्ही कोर्टात काय करा, ते काय करा, आम्हाला काही कर्तव्य नाही. आणि आज आम्ही आमच्या सगळ्या लोकांना सांगितलं की आपण ते आणि सरकार पाहून घेईल काय करायचं ते. आपण आता तयारीला लागायचं. अनेक ठिकाणी उपोषण सुरू